हमारे नए गली न्यूज़ इंडिया चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन दबाना ना भूलें। और जो रजिस्ट्री है उसमें अलग है, और एक्चुअल जब नक्शा डाला वो भी मेरे पास है। तो उस समय तो बड़ी जगह खाली है वहां पर, वो सारी चीजें। तो ये एडजुडिकेशन में इसकी कीमत कम दिखाने के लिए ये सारी चीजें की, और इसकी कीमत 3.5 करोड़ रुपया दिखाई एडजुडिकेशन में, ताकि स्टैंप ड्यूटी कम पैसे पर भरनी पड़े। मतलब 8,500 का रेडी रेकनर रेट स्क्वायर मीटर का, 2,000 पर स्क्वायर फीट का मार्केट रेट, और उसको खरीदा जा रहा है 25 रुपया स्क्वायर फीट से, और एक्चुअल पेमेंट हो रहा है 15 रुपया स्क्वायर फीट से। अब मेरा सवाल यह उठता है कि आप नवाब मलिक जी 2003 में जब यह सौदा शुरू हुआ और 5 में समाप्त हुआ, आप मिनिस्टर थे। यह जरूर है कि अंतिम रजिस्ट्री हुई उससे थोड़े समय पहले आपको जस्टिस सावंत के रिपोर्ट में आपके ऊपर स्ट्रिक्चर्स आए, इसलिए अपना पद छोड़ना पड़ा। पर क्या आप जानते नहीं थे सलीम पटेल कौन है? और सबसे बड़ी बात, मुंबई के गुनहगारों से आपने जमीन क्यों खरीदी? मुंबई में बम विस्फोट करने वालों से आपने जमीन क्यों खरीदी? और ऐसी कौन सी बात थी जिसके कारण ये मुंबई के गुनहगारों ने एलबीएस रोड पर 3 एकड़ की जमीन आपको 20 लाख रुपए में दे दी? सवाल ये उठता है कि इनके ऊपर टाड़ा था, टाड़ा उस समय। ये शायद बेल पर बाहर आए होंगे, इसलिए वो कर पाए, वो अभी उसमें असर्टन नहीं कर पाया। इनके ऊपर टाड़ा लगा था। और टाड़ा का अगर आप कानून देखें तो टाड़ा के कानून में टाड़ा का जो आरोपी होता है या कन्विक्ट होता है, उसकी सारी प्रॉपर्टी सरकार जब्त करती है। उसको सरकार जब्त करने का प्रावधान है। तो क्या यह टाड़ा के आरोपी की प्रॉपर्टी जब्त न हो, इसलिए फिक्टिशियस कंसिडरेशन के ऊपर आपको ट्रांसफर की गई? और हम अगर ये देखें तो इसमें बहुत स्पष्ट रूप से यह दिखाई पड़ता है कि ये जो सारा व्यवहार हुआ है, इस व्यवहार में तो इतनी उथल पुथल है कि आप लोग हैरान रह जाएंगे। मैं वापस कहता हूं कि आप लोगों को कंफ्यूज नहीं करना चाहता, क्योंकि 2003 में इसी प्रॉपर्टी में वो टेनेंट भी बने, उन्होंने अपने टेनेंसी ट्रांसफर भी की, वापस उन्होंने उसको खरीदा। और इसलिए ये सीधा संबंध अंडरवर्ल्ड से दिखाई देता है। आपने अंडरवर्ल्ड से, और उसमें भी मुझे इस बात का दुख है, आप मुंबई की उस विभीषिका को याद कीजिए जिस समय मुंबई में बम विस्फोट में हमारे मुंबईकरों के चीथड़े उड़ते हुए हमने देखे, चीथड़े। और हमारे चीथड़े उड़ाने वाले में जिन्होंने आरडीएक्स भरा, जिन्होंने कॉन्स्पिरेसी रची, जिन्होंने रेकी की, ऐसे व्यक्ति के साथ आप व्यवहार करते हो, बिजनेस करते हो। पर इतना ही नहीं है, ऐसी कुल मिलाकर मुझे 5 प्रॉपर्टीज छपड़ी है, जिनमें से 4 में तो 100% अंडरवर्ल्ड का एंगल है। और ये 2005 से लेकर अभी तक की है, 2 साल पहले तक की है। 100% 4 प्रॉपर्टीज में अंडरवर्ल्ड का एंगल है। किंतु जैसा मैंने कहा, न ये मेरे लिए सलीम जावेद की स्टोरी है, न इंटरवल के बाद का पिक्चर है।
तो ये सारे मेरे पास जो सबूत है वो कॉम्पिटेंट अथॉरिटी को मैं दूंगा और कॉम्पिटेंट अथॉरिटी उसकी जांच करेगी। और जैसा मैंने घोषित किया था, ये सारे सबूत राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के प्रेसिडेंट श्री शरद पवार जी को भी मैं देने वाला हूं, ताकि उनको भी पता चले कि उनके मंत्रियों ने क्या गुल खिलाए हैं। आज आपल्या समोर थांबा, आता मराठी होऊ द्या। आज आपल्या समोर एक महत्त्वाचा विषय मी मांडतोय। पहिल्यांदा दोन व्यक्तींची माहिती आपल्याला देतो। पहिले आहेत सरदार शाहवली खान। 1993च्या बॉम्बस्फोटामध्ये कन्व्हिक्ट म्हणून, गुन्हेगार म्हणून शिक्षा होऊन सरदार शाहवली खान हे जेलमध्ये आहेत। त्यांना जन्मठेप झाली आहे। काय आरोप होते यांच्यावर? जे सिद्ध झालेले आरोप आहेत, नुसते आरोप नाही, सिद्ध झालेले आरोप। टायगर मेमनच्या नेतृत्वात फायर आर्म ट्रेनिंगमध्ये सहभागी होते। बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आणि मुंबई महानगरपालिका बिल्डिंगची रेकी यांनी केली होती की तिथे बॉम्ब नेमका कुठे ठेवायचा। आणि टायगर मेमनच्या ज्या इमारतीमध्ये हे संपूर्ण कारस्थान शिजलं, त्या मीटिंगला ते स्वतः उपस्थित होते आणि या बॉम्बस्फोटाची पूर्ण माहिती ही त्यांच्याजवळ होती। एवढंच नाही तर टायगर मेमनच्या अल हुसैनी बिल्डिंगमध्ये ज्या ठिकाणी गाड्यांमध्ये RDX भरण्यात आलं, त्या ठिकाणी RDX भरणारे हे होते, जे माफीचे साक्षीदार आहेत आणि जे प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आहेत। या दोघांनी या संदर्भातली साक्ष दिल्यानंतर यांना जन्मठेप झाली आहे। दुसरे व्यक्ती मोहम्मद सलीम इशाक पटेल उर्फ सलीम पटेल। हे तेच व्यक्ती आहेत की एकदा 2013-14 साल असेल, ज्यावेळी माननीय RR पाटील साहेब हे एका इफ्तार पार्टीला गेले आणि त्यानंतर दाऊदच्या माणसासोबत त्यांचा फोटो आला। तो दाऊदचा माणूस म्हणजे हे सलीम पटेल। RR पाटलांचा त्यात काही दोष नव्हता, पण हा फोटो आला आणि त्यांना ट्रोल व्हावं लागलं। ते हे सलीम पटेल। सलीम पटेल म्हणजे ज्या हसीना पारकर, दाऊद यांच्या भगिनी, ज्यांना हसीना आपा म्हटलं जायचं, या हसीना आपाचा हा ड्रायव्हर, हसीना आपाचा हा बॉडीगार्ड आणि हसीना आपाचा हा फ्रंटमॅन। हसीना आपा दाऊद पळून गेल्यानंतर तो पाकिस्तानातनं जे लँड ग्रॅबिंग इथे चालवायचा, त्याच्या किंगपिन ही हसीना आपा होती। आणि हसीना आपाचा फ्रंटमॅन, ज्याच्या नावाने पॉवर ऑफ अटर्नी तयार व्हायच्या, तो हा सलीम पटेल। एक कुर्ल्यामध्ये LBS रोडवर जवळजवळ 3 एकराची जागा आहे। एका गोवावाल्या फॅमिलीची जागा होती। LBS रोडवर अतिशय महागडी ही जागा होती। सलीम पटेलनी एक त्याची इररिव्होकेबल पॉवर ऑफ अटर्नी घेतली आहे आणि त्याचा काही भाग हा या दुसऱ्या सरदार शाहवली खानकडे आहे। आता सलीम पटेलनी इररिव्होकेबल पॉवर ऑफ अटर्नी घेतली म्हणजे कोणाकरता घेतली आहे सांगण्याची आवश्यकता नाही आहे। या दोघांनी ही मी आपल्याला या ठिकाणी रजिस्ट्रीची कॉपी दिलेली आहे। या रजिस्ट्रीच्या कॉपीमध्ये स्पष्टपणे LBS रोडवरची ही जागा जवळजवळ 3 एकराची या दोघांनी सॉलिडस नावाच्या एका कंपनीला विकली आहे।
आणि सॉलिडस इन्व्हेस्टमेंट्स प्रायव्हेट लिमिटेड यांच्या वतीनं याच्यावर सही केली आहे फराज मलिक यांनी. आजही ही कंपनी नवाब मलिक यांच्या परिवाराची आहे. काही काळ, छोटा काळ, स्वतः नवाब मलिक देखील याच्यामध्ये एक डायरेक्टर राहिलेले आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं असं आहे की या दोघांनी, म्हणजे हे जे दोन, सरदार शाह वली खान आणि मोहम्मद सलीम पटेल, या दोघांनी सॉलिडसला ही जागा विकलेली आहे केवळ 30 लाख रुपयामध्ये. 30 लाख रुपयामध्ये, आणि त्यातलं पेमेंट केलं आहे 20 लाख रुपयाचं. आणि मगाशी मी सांगायला विसरलो, आजही त्या ठिकाणी फार मोठं शेड हे भाड्याने दिलेलं आहे सॉलिडसने. आणि माझी माहिती खरी खोटी असेल, मागे पुढे असेल, पण मला जी माहिती आहे 1 कोटी रुपये महिना त्यातनं सॉलिडसला आजही भाडं मिळत आहे. त्यामुळे ही जी सगळी जागा आहे 30 लाख रुपये. आता त्यावेळेस तिथला रेट काय होता आपण जर बघितलं तर त्याच्या मागे, मी मगाशी सांगायचं विसरलो, मराठीत बोलण्याचा फायदा काय, त्याच्या मागे LBS रोडवर नाही, मागे पाईपलाईनच्या कच्च्या रोडवर मलिक कुटुंबाने एक अजून प्रॉपर्टी 2005 मध्ये घेतली होती. ती त्यांनी 415 रुपये स्क्वेअर फुटनी घेतली होती. याच LBS रोडवर फोनिक्स मार्केट सिटी कुर्ला याची जमीन 2005 सालीच विकली गेली आहे. आणि त्याच्यावर भरपूर रिझर्वेशन्स आहेत. ती 2050 रुपये स्क्वेअर फुटाने विकली गेलेली आहे. आणि सॉलिडसनी या 2 अंडरवर्ल्डच्या लोकांकडनं ही जमीन जी घेतली आहे ती 20 रुपये चौरस फुटाने घेतली आहे. 25 रुपये चौरस फुटाने घेतली आहे. 25 रुपीज पर स्क्वेअर फीट. 25 रुपये चौरस फुटाने ही जमीन त्यांनी घेतली आहे. आता मुंबईमध्ये तर उकिरड्याची जागाही 25 रुपये चौरस फुटाने मिळत नाही. आणि पेमेंट 15 रुपये चौरस फुटाने केलं आहे. आता प्रश्न हा आहे की पहिल्यांदा मुंबईच्या गुन्हेगाराकडनं, मुंबईच्या हत्यारांकडनं ही जमीन विकत घेण्याची काय आवश्यकता होती? वाय डिड यू डू बिझनेस विथ किलर्स ऑफ मुंबई? किलर्स ऑफ मुंबई कोण आहे हा शाहवली खान? या ठिकाणी मुंबईमध्ये बॉम्बस्फोट झाले त्यावेळी माणसांची लखतर आपण बघितली. आणि ती माणसांची लखतर जी आपण बघितली त्याचं संपूर्ण प्लॅनिंग आणि एक्झिक्युशन करणारा शाहवली खान. भारताचा सर्वात मोठा शत्रू म्हणून ज्याला आपण ओळखतो तो दाऊद, त्याची बहीण आणि तिचा फ्रंटमॅन असलेला हा दुसरा सलीम पटेल. काय आवश्यकता होती? आणि त्यात महत्त्वाचं असं आहे, या दोघांनी तुम्हाला इतकी प्राइस लँड कवडी मोलाच्या भावाने का विकली? का विकली कवडी मोलाच्या भावाने? टाळा कायद्याच्या अंतर्गत त्यावेळी हे आरोपी होते आणि कन्व्हिक्शन जवळ होतं. 7 साली कन्व्हिक्शन झालं आहे त्याचं. आणि ते नंतर सुप्रीम कोर्टाने कन्फर्म केलं आहे. टाळा कायद्याच्या खाली कन्व्हिक्शन, आरोपी असो की कन्व्हिक्ट असो, यांची सगळी संपत्ती जप्त करण्याचे अधिकार हे सरकारला आहेत. आणि मग आपली संपत्ती सरकार जमा होऊ नये म्हणून या ठिकाणी विकली गेली आहे का? ही खरंच 20 लाखाला विकली गेली की या लोकांच्या काळ्या कामांकरता मोठ्या प्रमाणात काळा पैसा दिला गेला? चेकने एवढेच आणि नंतर कॅशने इतर. कारण अंडरवर्ल्डच्या लोकांना चेकच्या पैशाचं काही फार विशेष प्रेम नसतं. त्यांच्या सगळ्या कारवायांकरता त्यांना काळा पैसा लागतो.
त्यामुळे कुठेतरी त्यांची प्रॉपर्टी जप्त होऊ नये म्हणून किंवा काळा पैसा देऊन या ठिकाणी ही प्रॉपर्टी विकत घेण्यात आली आहे का, हा माझा सवाल आहे. माझ्याकडे आता 5 प्रॉपर्टीजचे डिटेल आहेत. त्यातल्या एका प्रॉपर्टीचं कागदपत्र मी जमा करतोय, पण 4 प्रॉपर्टीच्या बाबतीत मी खात्रीनं सांगू शकतो की त्याचा अंडरवर्ल्डशी संबंध आहे, अंडरवर्ल्डची डीलिंग आहे आणि सलीम पटेल सोबत केवळ या प्रॉपर्टीत नाही, याच्या पुढेही डीलिंग आहे. त्यामुळे या ठिकाणी हे जे सगळे कागदपत्र माझ्याकडे आहेत, हे ॲप्रोप्रिएट अथॉरिटी, मगाशी तुम्ही प्रश्न विचारला ना, ॲप्रोप्रिएट अथॉरिटी यात कोण आहे हे मी ॲसर्टन करीन. ती पोलीस आहे, ती CBI आहे, ती ED आहे की ती NIA आहे. जी कुठली ॲप्रोप्रिएट अथॉरिटी आहे त्या ॲप्रोप्रिएट अथॉरिटीकडे हे सगळे कागद मी देणार आहे. आणि यासोबत मी अनाऊन्स केल्याप्रमाणे या सगळ्या कागदांची एक प्रत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा श्री शरद पवार साहेबांनाही मी देणार आहे, कारण त्यांनाही समजलं पाहिजे की त्यांच्या मंत्र्यांचे नेमके काय प्रताप आहेत. चार प्रॉपर्टीज बद्दल आपण माहिती घेत आहे, एकूण 5 आहेत. त्या प्रॉपर्टीज मुंबईमध्येच आहेत का, त्यांचे थेट संबंध नवाब मलिकशी आहेत का, त्यांच्या परिवारामध्ये आहेत? फराज मलिक कोण आहे, दुसरा प्रश्न. आणि कोर्टात जाण्याचं कंटेम्प्ट तुम्ही करताय? माझ्या माहितीप्रमाणे फराज मलिक हे त्यांचे सुपुत्र आहेत आणि हो, या 4 प्रॉपर्टीजचा त्यांच्या परिवाराशी आणि इमिजिएट परिवाराशी देखील संबंध आहे. देखिए, मैंने उसकी जांच नहीं की है, मैं सही में बताता हूँ कि ये उसमें दिखाई है कि नहीं, वो मैं चेक करके आपको बताऊंगा.